राक्षसांसाठी मानवी तुरुंग बनण्यासाठी मला 6 अंकी पगार दिला जातो. मी खूप हताश होतो. ग्रॅज्युएट स्कूलचं कर्ज माझ्यावर डोंगरसारखं कोसळलं होतं. मग मला एक जाहिरात दिसली, द फाउंडेशनसाठी आर्काइव्हल असोसिएट. पगार अविश्वसनीय होता, माझ्या आई वडिलांच्या एकत्रित कमाईपेक्षाही जास्त. मुलाखत खूप विचित्र होती. त्यांना माझ्या पदवीची काहीच पर्वा नव्हती. त्यांना फक्त हे जाणून घ्यायचे होते की मला 20 वर्षांपूर्वीच्या माझ्या आजीच्या स्वयंपाकघरातील वॉलपेपर आठवू शकतो का? माझी स्मरणशक्ती फोटोग्राफिक आहे, त्यामुळे मला ती नोकरी मिळाली. काम सोपं होतं. दररोज सकाळी 3 ते मला एक फोटो अभ्यासायचा असायचा. मी प्रत्येक तपशील लक्षात ठेवायचो. रस्त्यावरची प्रत्येक भेग, प्रत्येक हावभाव. त्यानंतर सुपरव्हायझर तो फोटो जाळून टाकायचा. त्याने मला सांगितलं होतं, काही गोष्टी फक्त आठवणीत असणं जास्त चांगलं असतं. पण मग स्वप्न सुरू झाली. मी फक्त फोटो पाहत नव्हतो, तर मी ते जगत होतो. कधी मी चिखलातल्या खंदकातला एक सैनिक होतो, तर कधी एका भीषण कार अपघातातील बळी. मी दुसऱ्यांच्या शोकांतिकांचा पर्यटक बनत होतो. मग मला एका फोटोमधील माणूस प्रत्यक्ष आयुष्यात दिसला. त्याने माझ्याकडे अत्यंत भीती आणि दहशतीने पाहिलं. मला माझ्या एका माजी सहकाऱ्याची गुप्त चिठ्ठी मिळाली. सत्य अत्यंत भयानक आहे. हे फोटो फक्त चित्रे नाहीत, ते वास्तवातील काही दुष्ट त्रुटींचे आधार आहेत. द फाउंडेशन आमचा वापर पिंजरे म्हणून करतं. तो फोटो लक्षात ठेवून आम्ही त्या दुष्ट शक्तीला आपल्या मनात स्थानांतरित करतो. एकदा फोटो जळाल की तो राक्षस आपल्यात कैद होतो. आम्ही मानवी तुरुंग आहोत. आता माझा पिंजरा भरला आहे. त्या शक्ती आता बाहेर येऊ लागल्या आहेत. माझं घर आता हळूहळू एका थंडगार मृतदेहांच्या खोलीत बदलत आहे. आरशात दिसणारा माझा चेहरा 100 अनोळखी लोकांचा एक मिलाफ वाटतोय. आणि सर्वात भयानक गोष्ट काय? कंपनीचा रिटायरमेंट प्लॅन हा आहे की पुरावे नष्ट करण्यासाठी आम्ही स्वतःला संपवावं. मी आता एक चालता फिरता धोका बनलो आहे आणि त्या सर्वांना बाहेर पडायचं आहे.